आतापर्यंत आपण सणासुदीला रबडी किंवा बासुंदी वारंवार घरी केली असेल, ती खाल्ली असेल. शिवाय मालपुआ हा गोडाचा पदार्थ सुद्धा आपल्याला अगदी परिचयाचा आहे. पण आज शेफ विष्णू मनोहर आपल्याला मालपुआ आणि रबडीचं भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजे रबडी मालपुआची रेसिपी दाखवतात. यानंतर आपला दुसरा प्रकार आपल्याला करायचा आहे आणि तो पण दुधापासून तयार केला आहे. दुधापासून आपण रबडी तयार करतो आणि रबडीपासून मालपुआ आपल्याला तयार करायचा आहे, रबडी मालपुआ. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल दूध मी हे उकळत ठेवलेलं इथे. त्याच्यानंतर कणिक, साजूक तूप, बदाम पिस्त्याचे काप, मीठ, काळी मिरी पावडर आणि बडीशेप. हे सगळं आपल्याला एकत्र करून त्याचं बॅटर बनवायचं आहे. पण त्याआधी या दुधाची रबडी आपण तयार करून घेऊ. त्यासाठी हे दूध मी तापत ठेवलं आहे. आता ही रबडी आपल्याला घट्ट करायची आहे, पण त्याआधी थोडीशी पातळ असताना त्यामध्ये आपण मालपुआचं बॅटर जे आहे ते भिजवून घेऊ. हे घट्ट दूध त्याला थंड करू. यामध्ये काळी मिरी पावडर आणि बडीशेप हे घालून यामध्ये कणिक आपल्याला घालायची आहे. साधारण भज्याच्या पिठासारखं हे घट्ट आपल्याला भिजवायचं आहे. ह्याला भिजवून एक 15 ते 20 मिनटं आपल्याला किंवा तासभर असंच ठेवून द्यायचं आहे. आता ही रबडी बऱ्यापैकी घट्ट होते आहे आणि त्यामध्ये आपण घालूयात थोडीशी साखर. साखर अगदी बेताची आपल्याला घालायची आहे आणि वेलची पावडर. आता ही रबडी आपल्याला थंड करायची आहे. आपण बाजूला ठेवून देऊ. आता हे बऱ्यापैकी भिजलं आहे. यामध्ये चिमूटभर मीठ आणि आपल्याला फ्रूट सॉल्ट घालायचं आहे, जेणेकरून ह्याला छान जाळी येईल. अगदी छोटा अर्धा चमचा. साधारण एवढं घट्ट व्हायला हवं. आणि कित्येकदा असं होतं की तुमचं जे मिश्रण आहे ते जर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ झालं तर तो फसण्याचा संभव असतो. आणि त्याच्यामुळे एकदा थोडंसं बनवून त्याला पाहायचं. जर ते फसफसत असेल तर पुन्हा थोडीशी त्याच्यामध्ये कणिक तुम्ही ॲड करा. किंवा कित्येकदा असं होतं की तुमचं तूप जे आहे ते जास्त जर गरम झालं असेल तर पुन्हा ते फसफसून येतं. तेवढी फक्त काळजी घ्यायची. आणि अर्थात ते सवयीने होतं, म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही बनवा, स्वतः खा आणि इतरांना सुद्धा खिलवा. आपण हे तुपात तळून घेऊ. ही जी तुम्ही जाळी बघत असाल तर ही जाळी आली म्हणजे तुमचा मालपुआ योग्य दिशेने चालला आहे एवढं लक्षात घ्या. जाळी जर आली नाही तर मग काहीतरी गडबड आहे. मंद आचेवर ह्याला करूयात. आणि हे आपण साखरेच्या पाकामध्ये घातलेलं आहे. आणि समजा तुम्हाला पाक नको असेल तर नुसतंच तुम्ही रबडीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. आणि त्यावर हे बदाम पिस्त्याचे काप. तर अशा पद्धतीने छान रबडी मालपुए तयार आहेत. तुम्ही नक्की करा.